जय हिंद मित्रांनो, लेट स्टार्ट. जोड्या जुळवा. पेशवे. तर पेशवे यांच्या दरबारामध्ये युरोपियन डॉक्टर व विद्वान होते. महाराज महाराज सवाई जयसिंग यांच्या यांना पोर्तुगीज राजाला पोर्तुगीज खगोलशास्त्रज्ञ पाठविण्यास त्यांनी सांगितलेले होते. रघुनाथ नवलकर यांना इंग्रजी पुस्तकाचे वाचनालय तयार केले आणि विज्ञानासाठी प्रयोगशाळा बांधली. तंजावरचे राजे सरफोजी यांनी इंग्रजी शिकले आणि त्या भाषेत उत्तम लिखाण केलेले आहे. आता ना आपण पेशवे पेशवे यांनी त्यांचे जे त्यांच्या जे दप्तर होते ना, त्या दप्तर मधले जे सेक्रेटरी होते त्याला ते हुजूर दफ्तर असं म्हणायचे. ओके. महाराज सवाई जयसिंग यांना हे महाराज टायटल औरंग याने दिलेलं आहे बघा. ओके. महाराज जयसिंग याने जयपूर सिटी बांधलेली आहे. याला त्याचबरोबर याने अजून जंतर मंतर पण बांधलेलं आहे, जे दिल्लीमध्ये आहे. मॅथमॅटिक्स आणि ऍस्ट्रॉनॉमी मध्ये याला फार इंटरेस्ट होता, खगोलशास्त्रामध्ये. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा पुढचा प्रश्न पाहूयात आता. सुलतान सय्यद घराण्यातील कोण कोण होते याच्यामधले ते विचारले आपल्याला. तर याच्यात बघा, हिजर खान हा संस्थापक होता सय्यद घराण्याचा. ओके. 1414 ला याने सय्यद घराण्याची सुरुवात केली आणि खिजर खान 1414 ते 1421 पर्यंत त्याने शासन केलं. त्यानंतर आला मुबारक शहा. मुबारक शहाने 1421 ते 1434 पर्यंत. मुबारक शहा हा पहिला सुलतान होता ज्याने हिंदू नोबल्सला अपॉइंट केलं होतं आणि याने मुबारकाबाद नावाचं शहर बांधलं होतं. मुबारकाबाद. मुबारकाबाद यांच्या नंतर आले होते मोहम्मद शहा. 1434 चे ते 1445. आता याने काय केलं होतं, याने डिफीट केलं होतं कोणाला, तर मालवा रुलर्सला विथ द हेल्प ऑफ बहलूल लोदी. ओके. आणि याने खुश होऊन बहलूल लोदीला एक टायटल दिलं होतं, त्याचं नाव आहे खान ई खाना. ओके. आता मोहम्मद शहाच्या नंतर आला अलाउद्दीन आलम शहा, जो लास्ट रूलर होता सय्यद डायनेस्टीचा. तर अलाउद्दीन आलम शहा याला, म्हणजे याचं काय झालं, जो बहलूल लोदी आहे ना, याने याला डिथ्रोन केलं आणि बहलूल लोदीनं लोदी डायनेस्टी चालू केली होती. ओके. तर ओके. तर जर असं विचारलं तर सय्यद डायनेस्टीचा टोटल कार्यकाळ केव्हापासून होता, तर 1414 पासून किती 1451 पर्यंतचा. हे दिल्लीवरती रूल करणारे सर्वात कमी काळातले सुलतान होते बघा. ओके. शॉर्टेस्ट पिरियड साठी यांनी रूल केलेलं होतं. आपण दिल्लीवरती 1526 पर्यंत कोणी कोणी रोल केलं तर कोणत्या डायनेस्टी ते ऑलरेडी बघितले. पुढचा बघूया प्रश्न. अच्छा, जोड्या जुळवा. आता मित्रांनो याच्यामध्ये बघा, एक्झामिनर कसा बेस्ट फ्रेंड आहे आपला. आता बघा, आपल्याला याच्यातलं काही जरी माहित नसेल, मयूरभंज कुठे आहे, रामपूर, भोपाळ, ओके, पण आपल्याला माहिती आहे कोल्हापूर कुठे. कोल्हापूर कुठे मित्रांनो, आता याच्यामध्ये सांगा मला, कोल्हापूर कुठे? मुंबई प्रांतामध्ये. आता आपल्याला फक्त काय काय शोधायचंय, B2 कुठे. ओके. हे कटलं 50 पर्यंत तर आलोत आपण आता. ओके. आता भोपाळ कुठे आहे? आपल्याला भोपाळ पण माहिती आहे कुठे, मध्यवर्ती. भोपाळ कुठे? मध्य प्रदेश मध्ये, मध्यवर्ती राज्यकारभार. ओके. मयूरभंज आपण खूप वेळेस ऐकलेलं बघा, जिथं आयर्न माइन्स आढळतात, ते कुठे? ओरिसामध्ये. रामपूर उत्तर प्रदेशातील विलीन. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर याचं उत्तर काय आलंय, ऑप्शन नंबर 1. चुकीची जोडी ओळखायची. तर दास्ता बकरोका टापू
सियाराम दल बिहार, परशुराम दल ओडिसा नाहीये, हे पण बिहार आहे. ओके. आणि चौथा कोणतं आहे? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी उत्तर प्रदेश. ओके. तर ही उत्तर प्रदेशामध्ये सर्वात जास्त ऍक्टिव्ह होते. याची स्थापना केव्हा झालेली आहे? 1928 मध्ये. हम्म? स्थापना कुठे झाली? ऍट फिरोज शाह कोटला, न्यू दिल्लीमध्ये. मोस्ट ऍक्टिव्ह उत्तर प्रदेशात. आता हे फाउंडिंग मेंबर कोण कोण आहे त्याचे? चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, सुखदेव, अशफाक उल्ला खान, त्यानंतर थापार, जोगेश चंद्र चटर्जी. आता काही गोष्टी अजून लक्षात ठेवा. ह्या हिंदुस्थान सोशल रिपब्लिकन आर्मी याचं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ना, ते कॉन्स्टिट्यूशन कोणी ड्राफ्ट केलं होतं? तर 1923 मध्येच याच कॉन्स्टिट्यूशन रामप्रसाद बिस्मिल आणि लाला हरदयाल यांनी ड्राफ्ट केलं होतं. ओके, पंजाब मध्ये असताना. पुढचा प्रश्न बघूयात आता. खालीलपैकी कोणत्या स्त्रियांनी स्त्री वर्गाला स्वातंत्र्यासाठीचा अहिंसक लढा लढण्यास काय केलं? प्रेरित केलं होतं, इन्स्पायर केलं, कोणी केलं होतं? तर कमला देवी, हंसा मेहता, रतनबेन मेहता आणि रामीबाई कामदार यांनी केलं होतं. तर बघा, हे लक्ष्मीबाई गर्द हे राणी लक्ष्मीबाई आहेत बघा, आपल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. तर यांनी जो मैं मेरी झाशी नाही दूंगी ते वालं, ह्या म्हणजे तो लढा वेगळा होता. ओके. त्याच्यामुळे उत्तर काय आलं आपलं? ABCD. ABCD ऑप्शन नंबर 3. आता ह्या महिलांनी कशामध्ये कामगिरी केली ते पाहूयात आपण. आता बघा, कमला देवी ज्या आहेत ना, कमला देवी यांनी रिक्वेस्ट केली होती महात्मा गांधी यांना की स्त्रियांना पण सॉल्ट मार्च मध्ये, म्हणजे आपल्या दांडी यात्रेमध्ये सहभागी होऊ द्या. ओके. आणि ह्या पहिल्या स्त्री होत्या ज्या अरेस्ट झाल्या होत्या. कशासाठी? ब्रेकिंग लॉ ऑफ सॉल्ट सॉल्ट लॉ आणि लिकर लॉ तोडण्यासाठी. आणि आता यांनी काय केलं होतं? तर यांनी ना, जे सॉल्ट आहे ना, मीठ आहे ना, मीठ विकलं होतं कुठे? तर इन बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या तिथे, जे की सॉल्ट लॉ, अंडर द सॉल्ट लॉ हे इलिगल होतं. आणि जो सॉल्ट मार्च होता ना, म्हणजे जे सॉल्ट मार्च मुंबई मधला, तर त्याच्यामध्ये यांनी महत्वाचा रोल प्ले केलेला आहे बघा, कमला देवी. ओके. आता हंसा मेहता यांनी पण सॉल्ट, आपल्या दांडी यात्रा याच्यामध्ये खूप सारं हे केलंय, कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता रतनबेन मेहता लक्षात ठेवा, यांनी पण कमला देवी यांच्यासोबत सॉल्ट मार्च मध्ये काम केलंय, म्हणजे आपल्या सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट मध्ये, सविनय कायदेभंग. ओके. तर ह्या लीडर होत्या कशाच्या? रतनबेन मेहता ह्या लीडर होत्या बॉम्बे प्रोव्हिन्स बॉम्बे प्रोव्हिन्शनल काँग्रेस कमिटीच्या. ओके. बॉम्बे प्रोव्हिजनल कमिशन, काँग्रेस कमिशन. हंसा मेहता यांनी ना काय केलं होतं? इंडियाचं जे डेलिगेशन आहे ना, ते युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल याच्यामध्ये त्यांनी लीड केलं होतं. ओके. आणि हंसा हंसा मेहता यांनी ड्राफ्टर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन होत्या त्या. ओके. म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीमध्ये पण त्यांनी नाही, ड्राफ्टिंग कमिटीत नाही म्हणता येणार ते. असं लक्षात ठेवा की ड्राफ्टर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन होत्या त्या. ड्राफ्टर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आपल्याला माहिती आहे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन कोण आहेत ते. ओके. आता एक लक्षात ठेवा, यांनी एक खूप मोठं काम केलेलं आहे बघा. UNHRC चा जो आर्टिकल 1 आहे ना, जो युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट, तर हे बनवण्यासाठी यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती बघा तिथे. आता ना,
आता बाकी कोणकोणत्या विमेन होत्या ज्यांनी सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट मध्ये पार्ट घेतलेला होता? तर बघा, सरोजिनी नायडू, ज्यांना आपण नाईट अँगल ऑफ इंडिया असं म्हणतो, प्रेसिडेंट होत्या 1925 मध्ये, पहिल्या INC च्या इंडियन प्रेसिडेंट. आणि ओव्हरऑल प्रेसिडेंट, विमेन प्रेसिडेंट कोण होत्या? तर अॅनी बेसेंट होत्या 1917 मध्ये. आणि हे 1925चं सेशन कुठे झालं होतं? हे झालं होतं कानपूरमध्ये. आणि त्या पहिल्या गव्हर्नर होत्या युनायटेड प्रोव्हिन्सच्या 1947 ते 1949 पर्यंत. 49ला त्यांचं देहांत झालेलं आहे. आता त्यानंतर अॅनी बेसेंट यांनी पण अॅनी बेसेंटच्या नंतर कोणतं, अरुणा असफ अली, ह्या पण एक होत्या. आता मित्रांनो, अरुणा असफ अली ह्या न बघा, यांनी ना क्विट इंडिया मुवमेंट मध्ये सर्वात जास्त खूप जास्त केलाय रोल हा. म्हणजे इव्हन सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट मध्ये पण यांचा पार्ट आहे. पण असं अरुणा असफ अली यांना ना ग्रँड ओल्ड लेडी असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे का, ग्रँड ओल्ड मॅन म्हणलं की आपल्याला लक्षात येतं दादाबाई नौरोजी. पण हे येतं कारण की क्विक इंडिया मुवमेंट आहे ना, तर ही मुवमेंट मुंबईमध्ये गोळीबार मैदानामध्ये यांनी सुरुवात केली होती बघा. अरुण अरुणा असफ अली यांनी. ओके. कमलादेवी कमलादेवी तर आता सांगितलं ना. पुन्हा कस्तुरबा गांधी, गांधीजींच्या वाईफ, त्यांनी पण सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट मध्ये, म्हणजे त्यांचा पार्ट होता बघा फ्रीडम स्ट्रगल मध्ये. ओके. आता एक लक्षात ठेवा, उषा मेहता या गांधीजींच्या अनुयायी होत्या ना, तर ह्यांनी काय केलं होतं, त्यांना अजून एक नाव होतं, म्हणजे एका नावानं ओळखलं जायचं. ते नाव काय? रेडिओ बेन म्हणून. कारण की यांनी ना काँग्रेस रेडिओ याची सुरुवात केली होती नरिमन प्रिंटर यांच्या सोबत मिळून. ओके. नरिमन प्रिंटर आणि उषा मेहता यांनी काँग्रेस रेडिओ याची सुरुवात केली होती. आता आता ना एक लक्षात ठेवा, अरुणा असफ अरुणा असफ अली यांना ना यांनी काय केलं होतं, म्हणजे नाही, 1958 मध्ये ना यांना ह्या पहिल्या मेयर झाल्या होत्या दिल्लीच्या. कदाचित विचारलं जाऊ शकेल. अजून आता कोण आहेत महत्वाचे बघा. कनक लता बरुआ, कनक लता बरुआ, तर यांनाच काय म्हणतात? बिरबला. ओके. नाही नाही नाही, एक मिनिट थांबा. कनकलता बरुआ यांनी काय केलं होतं? ओके. कनकलता बरुआनं यांनी क्विट इंडिया मुवमेंट मध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली होती. एक एवढं लक्षात ठेवा, कनकलता बरुआ. अजून कोण आहेत? हा, सुचिता क्रिपलानी यांनी क्विक इंडिया मुवमेंट मध्ये महत्वाची भूमिका प्ले केली होती. आणि ह्या पहिल्या फिमेल सीएम होत्या युपीच्या. ओके. आफ्टर इंडिपेंडन्स. आणि पहिल्या गव्हर्नर कोण होते युपीचे तिकडे इथले? तर हे आपले सरोजिनी नायडू, ज्यांना आपण काय म्हणतो, नाईट अँगल. ओके. अजून कोणी आहेत का? आता एक लक्षात ठेवा, काही विमेन होत्या ना ज्यांनी आझाद हिंद फौजमध्ये महत्वाची कामगिरी केली होती. तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे, राणी ऑफ झाशी रेजिमेंट. हे म्हटलं कोण यायला पाहिजे पहिले लक्षात यायला? लक्ष्मीबाई सेहगल. त्यानंतर लीलावती मेहता आणि त्यांची डॉटर नीलमा रामा मेहता. ओके. हे नाव लक्षात यायला पाहिजे, कारण की आपल्याला विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग विमेन्स आर पार्टी, म्हणजे प्ले की रोल्स ऑर व्हायटल रोल इन आझाद हिंद याच्यामध्ये सेना वगैरे. ओके. तर आय होप बरेच म्हणजे पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता.
ओके, पुढे दिलेल्या हैदराबाद स्टेट काँग्रेस नेते व त्यांचे काम विचारले ते. आता गोविंदभाई श्रॉफ. गोविंदभाई श्रॉफ यांनी काय केलं होतं तर हे मराठवाड्यातील लढ्याचे प्रमुख होते. कोणासोबत लढा होता यांचा? हे यांचा लढा होता निजाम ऑफ हैदराबादच्या. ओके. त्यानंतर एम रामचंद्र राव. एम रामचंद्र राव आंध्रामध्ये. ओके. एम रामचंद्र राव यांनाच काय म्हणतात माहितीये का? वंदे मातरम असं पण त्यांना म्हणतात. तर हे वंदे मातरम हे त्यांचं निकनेम का पडलं, म्हणजे टोपण नाव का दिलं त्यांना? कारण की काय झालं, हैदराबाद मधले जे निजाम होते ना, त्यांनी ना वंदे मातरम म्हणजे वंदे मातरम बॅन केलं होतं. पण यांनी ते बॅन असलं तरी पण हे ते वंदे मातरम गायचे. ओके. म्हणजे त्यांच्या ज्यावेळेस त्यांच्या प्रोटेस्ट करायचे त्यावेळेस ते म्हणायचे हे. त्यानंतर बघा आता डॉक्टर मेळकोटे. डॉक्टर मेळकोटे हैदराबाद सिकंदराबाद. मित्रांनो, पण हैदराबाद सिकंदराबाद ट्विन सिटी आठवते का? हैदराबादचं कोणी सिटी बनवली, काय आहे तिथे? हे दोन्ही शहर कोणत्या मॅन मेड लेकने जोडल्या जातात ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. दिगं दिगंबर सॉरी दिगंबर राव बिंदू, तर हे ऍक्शन कमिटीचे प्रमुख होते. ओके. आता पुढे बघूयात आपण पुढचा प्रश्न. पुढील पुढील वाक्यात पुढीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे असे विचारले. ओके. ते सातारा जिल्ह्यातील काळे गावाचे होते. त्यांचे शिक्षण 4थी पर्यंत. महाराष्ट्रातील जनतेवर त्यांचा जलशाचा खूप परिणाम झाला होता आणि हे बहुजन समाजाला त्यांच्या दयनीय अवस्थेची, त्यांच्यातील शिक्षणाच्या अभावाची जाणीव करून देत होते. ओके. तर ते होते रामचंद्र घाडगे. आता एक लक्षात ठेवा, हे ना हे ते त्यांचा संदेश आहे ना, काय करायचे, तमाशाच्या स्वरूपात दाखवायचे बघा. म्हणजे काय व्हायचं, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं आणि सामान्य लोकांना ते इझिली समजायचं. ओके. नेक्स्ट टाइम कदाचित त्यांनी असं पर्सनॅलिटी ओळखामध्ये तमाशाच्या स्वरूपात कोणी जे हे दाखविलं, म्हणजे इन अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी कोणी हे केले, तर लक्षात ठेवा. ओके. रामचंद्र घाडगे. आता यांनी काय केलं होतं, यांचं एम काय होतं, यांचं ध्येय होतं की बहुजनांना जागृत करणं. ओके. आणि हे सावकार आणि ब्राह्मण यांच्या विरोधात होते. आता बघा, केशवराव विचारे हे ना, हे सिंगर ऍक्टर होते कोल्हापूरचे. आपल्याला माहिती आहे भाऊराव पाटील कोण आहे, कर्मवीर भाऊराव पाटील. ऑलरेडी पूर्ण पाहिलं यांच्याबद्दल आपण. ओके. कृष्णराव भालेकर. 1877 मध्ये पुण्यामध्ये त्यांनी ना एक न्यूज पेपर चालू केलं होतं, त्याचं नाव आहे दीनबंधू. दीनबंधू. आणि याच्यामध्ये ते काय करायचे, तर ते कामगार वर्गाला जे त्रास असायचे, तर ते त्रास ह्या दीनबंधू न्यूजपेपर मध्ये ते प्रगट करायचे. ओके. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा. परीक्षित. तर परीक्षित हे अथर्ववेदातील प्रशस्ती काव्याचा नायक आहे. जन्मेजय पृथ्वी प्रदक्षिणेचे श्रेय दिले जाते आणि प्रहरण जयवाली प्रसिद्ध तत्वज्ञ आणि जनक याज्ञवल्क्याचे संरक्षक. ओके. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आता परीक्षित हा कुरु किंग होता. ओके. आणि जवळपास 12 ते 9 BCE जो वैदिक पिरियड आहे याच्यामध्ये त्याने रूल केलेला आहे. हा प्रश्न टफ आहे मित्रांनो. ओके. याच्यात थोडं काही इलिमिनेशन पण आपल्याला काही लागत नाही याच्यामध्ये कोणती मेथड. नेक्स्ट प्रश्न, 23 मे 1945 रोजी उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासी परिषदेच्या भाषण करून वेठबिगारी संपवा असे कोणी सांगितले, तर हे शामराव परुळेकर यांनी सांगितले आहे. ओके. आता शामराव परुळेकर हे लीडर होते कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ओके. त्यानंतर हे मेंबर होते, कोण मेंबर होते कशाचे, सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी. ओके. आता गोदावरी परुळेकर हे त्यांच्या वाईफ होत्या, त्या पण सर्वंट ऑफ इंडियन सोसायटीच्या मेंबर होत्या. ओके. आता एक लक्षात ठेवा, शामराव परुळेकर यांनी काय केलं होतं, यांनी
लीड केलं वर्कर्स डेलिगेशन टू युनायटेड नेशन, नाही सॉरी, कुठे, ILO मध्ये, इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स मध्ये, केव्हा, 1938च्या दरम्यान, जे 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 जेनेव्हा मध्ये हेल्ड झालं. ओके. आता लक्षात घ्या, हा, गोदावरी परुळेकर ही फार महत्वाची आहेत. नेक्स्ट टाइम मे बी पर्सनॅलिटी ओळखामध्ये यांचं येऊ शकतं. ह्या पहिल्या विमेन होत्या ज्या लॉ मध्ये ग्रॅज्युएट झालेल्या आहेत महाराष्ट्रातून. ओके, महाराष्ट्रातून म्हणतोय मी. मेंबर होत्या कशाच्या, ऑल इंडिया किसान सभा, आणि फाउंडर होत्या महाराष्ट्र ब्रँचच्या, ऑल इंडिया किसान सभाच्या ज्या महाराष्ट्र ब्रँच आहे त्याचे फाउंडर होत्या, आणि पहिल्या फिमेल प्रेसिडेंट होत्या कशाच्या, ऑल इंडियन किसान सभा याच्या, जे 1986 मध्ये सेशन झालं त्याचं. ओके. त्यांनी स्ट्रगल केलं होतं वर्ली कम्युनिटी, जी ठाण्यामध्ये आहे, आणि ही वर्ली कम्युनिटी, हे जे स्ट्रगल चालू होतं ना, तर त्याच्यात अवेअरनेस करण्यासाठी त्यांनी ना एक पुस्तक लिहिलं, जेव्हा माणूस जागा होतो. ओके. आणि ह्या जे वर्ली आदिवासी रिव्हॉल्ट होणार यांनी जे चालू केलं, त्यामध्ये श्यामराव परुळेकर यांचा पण सहभाग होता. ओके. आता ना 1961 मध्ये लक्षात ठेवा, त्यांनी आदिवासी प्रगती मंडळ याची स्थापना केलेली आहे. आदिवासी प्रगती मंडळ कोणी स्थापना केली आहे, तर गोदावरी परुळेकर. ओके. अच्छा, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. अच्छा, एक लक्षात ठेवा, हे कमा रणदिवे आहेत ना, तर ह्या फिमेल बायोलॉजिस्ट होत्या बघा, ज्यांना पद्मभूषण मिळालेलं होतं 1982 मध्ये. ओके. कॅन्सरच्या रिसर्च मध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे, आणि ते फाउंडिंग मेंबर होते इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशनचे. ओके, इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशनचे. पुढचा प्रश्न, 1889 मध्ये मुंबई येथे न्हाव्यांची सभा बोलावून त्यांना त्यांना स्त्रियांच्या केशवपणापासून कोणी परावृत्त केले होते, तर हे केले होते महात्मा ज्योतिबा फुले यांनी. ओके. सत्यशोधक समाज. ओके. आता बाकीचे ऑप्शन बघूयात. आता इथे बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी काय केलं, 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रम याची सुरुवात केली होती पुण्यामध्ये. हे विमेन एज्युकेशनला सपोर्ट करायचे आणि त्याच्यासाठी खूप खूप काम करायचे. 1892 ला त्यांनी, म्हणजे ते डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ओके, यांचे पण मेंबर झाले होते. 1908 मध्ये त्यांनी काय बनवलं, तर निष्काम कर्म मठ याची स्थापना केली होती. 1944 मध्ये त्यांनी समता मंच, 1944 मध्ये समता मंच. ओके. आणि समता मंच, आता नाव लक्षात यायला पाहिजे, समता म्हणजे काय, हे इरॅडिकेट करायचं होतं कास्टिझम, अनटचॅबिलिटीज वगैरे वगैरे. ओके. ठीक आहे. आता अजून कोणकोणते येतात त्याच्यामध्ये. ओके. यांनी ना 1948 मध्ये जाती निर्मूलन संस्था सेटअप केली होती. ओके. ठीक आहे. आता आपण पाहूयात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 1873 ते 1944 या काळामध्ये त्यांनी काम केलं होतं. तर 1905 मध्ये त्यांनी रात्रीची शाळा चालू केली होती, नाईट स्कूल चालू केली होती. कोणासाठी, अनटचेबल्स साठी. कुठे, पुण्यामध्ये. पर्सनॅलिटी ओळखामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल. 1906 मध्ये त्यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन बॉम्बे मध्ये सुरू केलं होतं. ओके.
डिप्रेस क्लास मिशन. आणि 1930 मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी काय चालू केलं होतं मित्रांनो? कोणती मुवमेंट होती ती? ओके, आठवते का ते? डिप्रेस क्लास मुवमेंट समथिंग असंच नाव होतं, आठवतंय? आपण लास्ट टू लास्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस केलेलं आहे. 1910 मध्ये त्यांनी मुरली, पुन्हा प्रतिबंधक मंडळ याची स्थापना केली. ओके, प्रतिबंधक मंडळ याची स्थापना केली होती. 1912 मध्ये त्यांनी अस्पृश्यता निवारण परिषद याची स्थापना केली. अस्पृश्यता निवारण परिषद याची स्थापना केली. आणि 1933 मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यात ते होतं भारतीय अस्पृश्यता प्रश्न. भारतीय अस्पृश्यता प्रश्न. लक्षात ठेवा, थोडस म्हणजे पर्सनॅलिटी ओळखामध्ये येऊ शकतात. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मित्रांनो, पुढचा प्रश्न ना आपल्याला काय पुढील राज्य काय होते? तर मित्रांनो, मी खरं सांगतो, हा प्रश्न खूप टफ आहे. खूप टफ आहे, म्हणजे एक्स्ट्रीमली टफ आहे, कारण की लक्षातच येणार नाही कोण आहे ते. थोडं म्हणजे एखाद्याला लक्षात येतात, पण बऱ्याचपैकी हा टफ प्रश्न आहे. तर याचं उत्तर बघा, समुद्रगुप्तांना शरण गेलेल्या टोळीची राज्य आहेत. समुद्रगुप्त कोण होते ते आपण ऑलरेडी बघितलं होतं. यांना टायटल कोणते होते? विक्रमादित्य, पुन्हा कविराज. ओके, हे आता एक लक्षात ठेवा, यांनी ना एक पॉलिसी अडॉप्ट केली होती, त्याचं नाव आहे दिग्विजय पॉलिसी. ओके, आता एक लक्षात ठेवा, 335 ते 380 यांनी हे केलं होतं, रूल केलं होतं. आणि व्ही ए स्मिथ नावाचा एक इंग्रज होता ना, याने काय म्हणत, हा हा इंडियाचा नेपोलियन आहे, बिकॉज ऑफ हिज मिलिटरी टॅक्टिक्स. ओके, इंडियाचा नेपोलियन. ओके, इवन दो समुद्रगुप्त मच मोर ग्रेटर दॅन हे नेपोलियन नावाच्या प्राण्यापेक्षा. ओके, आता नेपोलियन कोण आहे तर लक्षात ठेवा, फ्रेंच रिव्हॉल्युशन, फ्रेंच क्रांतीच्या वेळेसचा जो माणूस आहे तो नेपोलियन आहे. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा. मुकुंद दास, बाल गंगाधर टिळक, लाला लजपत राय आणि चिदंबरम पिल्लई. चिदंबरम पिल्लई स्वदेशी स्टीम नॅव्हिगेशन कंपनी. ओके, हे पहिले फर्स्ट इंडियाची नेव्हिगेशन कंपनी होती. मुकुंददास हे देशभक्तीपर गीते लिहायचे बेंगॉलीमध्ये, जे की काय करायचं ते म्हणजे हे जे असे गाणे लिहायचे, पण त्या गाण्यामधून काय करायचे ते स्वदेशी किती चांगले याला स्प्रेड करायचे. म्हणजे एक म्हणजे त्यांचे गाणे पण कसं अवेअरनेसचं काम करायचे बघा त्यांची गाणे. आता ना चिदंबरम पिल्लई यांना अजून एक नाव दिलेलं आहे बघा, तमिळ हेल्समन. ओके, तमिळ हेल्समन. आणखी फर्स्ट स्टीम नेव्हिगेशन कंपनी हे यांनी चालू केलेलं होतं. ओके, आता आपले बाल गंगाधर टिळक, बाल गंगाधर टिळक यांनी काय केलं, मुंबईच्या गिरणी मालकांना माफक दरात धोतरे पुरवण्याची विनंती केली होती. लाला लजपतराय परदेशी साखरेचा वापर विरोधात स्वदेशी चळवळ. ओके, आता ना मित्रांनो, मुकुंददास यांना ना चरण कबी असं पण त्यांचं एक टोपण नाव होतं. ओके, आता आपण पाहूयात लाला लजपत राय बद्दल, म्हणजे रिव्हिजन करूयात, कारण की हे फिगर्स फार इम्पॉर्टंट एक्झाम मध्ये महत्वाचे आहेत आपल्याला जास्त. तर लाला लजपत राय यांना काय म्हणतात मित्रांनो? पंजाब केसरी, लायन ऑफ पंजाब. हे फाउंडर होते कशाचे? सर्वंट ऑफ पीपल सोसायटी. पुन्हा हिंदू रिलीफ मुवमेंटचे फाउंडर होते. 1920 मध्ये जे INC सेशन झालं होतं कलकत्ता, त्याचे प्रेसिडेंट होते. ओके, आता त्यांचं लिटरेचर वर्क कोणतं? यंग इंडिया, इंडियाज विल टू फ्रीडम. लक्षात ठेवा, यंग इंडिया, इंडियाज विल टू फ्रीडम महत्वाचे आहेत. आणि हे एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते. आणि बघा, लाला लजपत राय हे ना हिंदू महासभामध्ये पण इन्व्हॉल्व होते. ओके,
मग हे 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियनचे हे होते बघा, प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झाले. 1928 मध्ये ना काय झालं होतं, सायमन कमिशनच्या वेळेस ना त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे थोडस युनिक वाटेल. होम रूल लीग आहे ना, USA मध्ये त्यांनी लीड केली होती 1917 मध्ये. ओके, म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी भारताचे जे आपले फ्रीडम फायटर आहेत ना, ते फक्त भारतातच नव्हे तर बाहेरच्या देशामध्ये पण ते बाहेरच्या देशातून पण ते हे करायचे बघा, विरोध दर्शवायचे, करायचे ब्रिटनला. म्हणजे ब्रिटनवरती प्रेशर पाडण्यासाठी ते दुसऱ्या कंट्रीज मध्ये पण आपलं म्हणजे सांगायचे, सपोर्ट घ्यायचे बघा दुसऱ्या कंट्रीजचा पण. ओके, आता ना रिव्हिजन करूयात आपण आपल्या यांच्याबद्दलचं, बा टिळकांबद्दलचं. ओके, कारण की टिळक 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 लोकमान्य टिळक यांना ना, लोकमान्य टिळक यांना फादर ऑफ इंडियन रिनेसा असं पण म्हणलं जायचं. आता ब्रिटिश शर त्यांना काय म्हणायचे, कारण की ब्रिटिशरांच्या नाकात त्यांनी एकदम नाकी नऊ आणून दिली ती, ते म्हणायचे द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. ओके, महात्मा गांधी यांनी यांना काय म्हटलं होतं, द मेकर ऑफ मॉडर्न इंडिया. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ओके, हे ऍक्च्युली ना हे स्कूल टीचर होते आधी, मग त्याच्यानंतर जर्नलिस्ट झाले होते, म्हणजे पत्रकार झाले होते. हे फर्ग्युसन कॉलेजचे फाउंडिंग मेंबर आहेत. 1890च्या दरम्यान यांनी काँग्रेस जॉईन केली. आपल्याला माहिती आहे की लाल बाल पाल. ओके, लाल बाल पाल हे कोण आहेत, एक्स्ट्रीमिस्ट लीडर होते INC चे, म्हणजे जहालवादी. 1905 मध्ये बघा यांनी स्वदेशी मुवमेंट चालू केली. विमेन एज्युकेशन आणि एम्पॉवरमेंटला हे सपोर्ट करायचे. 3 वेळेस यांना जेल झालेली आहे. कशाहून तर देशद्रोहाचा आरोप. ओके, सेडिशन चार्जेस. आता आता हे लोकमान्य टिळक म्हणलं की आपल्याला ऑल इंडिया होम रूल लक्षात यायला पाहिजे, 1916. ओके, तर यांनी महाराष्ट्र, कर्नाटका, सेंट्रल प्रोव्हिन्सेस मध्ये खूप काम केलं होतं होम रूल साठी. पुन्हा होम रूल लीग म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे, एनी बेसेंट यांनी मग बाकीचा जो भाग होता भारताचा तिथे होम रूलचे काम केलं होतं. अजून होम रूल म्हणलं ना, ऑल इंडिया होम रूल, तर GS खापदरे. ओके, GS खापदरे हे आपल्याला, आपण मोस्टली ना हे दोनच नाव जास्त ऐकतो, पण हे लक्षात पण ठेवा, GS खापदरे. ओके, GS एवढं लक्षात ठेवा, जे आपल्या GS आपण नेहमीच वाचतो त्याच्यामुळे GS ह्याच्यावरून लक्षात ठेवा. GS पण एक होते खापदरे, GS खापदरे, कोण ऑल इंडिया होम रूल मध्ये. ओके, आता त्यांनी न्यूजपेपर तर लक्षात यायला पाहिजे आपले, मराठा इंग्लिश मध्ये. त्यांचे फर्स्ट एडिटर कोण आहे ते पण आपण बघितलं होतं, अत्रे. ओके, दुसरा कोणता पेपर होता, केसरी, जो मराठीमध्ये, ज्याचे पहिले संपादक कोण आहेत मित्रांनो, गणेश गोपाळ आगरकर. यांचे पुस्तकं लक्षात ठेवा, महत्वाचे तर आर्टिक होम इन वेदा, त्यानंतर द ओरिओन, महत्वाचे अजून एक ते म्हणजे श्रीमद भागवत गीता रहस्यम. 1893 ला गणेश चतुर्थी म्हणजे गणेश उत्सव चालू केला, आणि 1895 ला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती चालू केली होती. ओके, आता ना आपण यांच्याबद्दल बघितलं, हे लाल बाल पाल. तर ना लाल बाल पाल, लाल आपण यांच्याबद्दल बघितलं, टिळकांबद्दल, पुन्हा लाला लजपत राय यांच्याबद्दल बघितलं. आता हे बिपिन चंद्र पाल यांच्याबद्दल पण थोडं लक्षात घ्या, की यांना काय म्हणतात, हे फादर आहेत रिव्होल्युशनरी थॉट्सचे, फादर ऑफ रिव्होल्युशनरी थॉट्स. ओके, बघा यांची जी रायटिंग होती ना, ही रायटिंग बघा, सुभाषचंद्र बोस, पुन्हा भगतसिंग यांना खूप इन्स्पायर केलेली आहे यांच्या रायटिंगनं. ओके, आणि हे एक्स्ट्रीमिस्ट ग्रुपमध्ये होते INCच्या याच्यात.
इवन तो हे बघा गांधीजींच्या म्हणजे गांधीजी आणि यांचे खूप विचार पटायचे नाहीत, पण यांनी ना सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट आणि नॉन कॉपरेशन मुवमेंट मध्ये गांधीजींना सपोर्ट केलेला आहे. ओके, म्हणजे ऍट द एंड सर्व फ्रीडम फायटरचं एकच गोल होतं की भारत स्वातंत्र्य झाला पाहिजे आणि ब्रिटिशांना इथून हाकलून लावायचं. ओके, त्याचे फक्त बाकी सगळ्यांचे मीन्स वेगवेगळे आहेत. आता अं, आता एक लक्षात ठेवा मित्रांनो, एक महत्वाचं आठवते मला. गोपाळ कृष्ण गोखले. ओके, गोपाळ कृष्ण गोखले जे गांधीजींचे पॉलिटिकल गुरु आहेत. ओके, ते मानले जाते, गांधीजी त्यांना आपले पॉलिटिकल गुरु म्हणायचे. तर यांनी ना यांनी काय केलं होतं बघा. अं, आता बघा हे आयएनसीच्या याच्यामधले मवाळ ग्रुप मधले होते. ओके. हं. आता लक्षात ठेवा 1919 मध्ये बघा मोर्ले मिंटो रिफॉर्म हे जे एकदा एका व्हिडिओमध्ये मी ना चुकून 1909 म्हणायचं होतं, तर मी 1919 म्हणलं होतं. सॉरी फॉर दॅट मिस्टेक. ते बोलता बोलता झालं माझ्याकडनं. ओके, तर हे मोर्ले मिंटो रिफॉर्म फ्रेम करण्यामध्ये पण यांनी की रोल केला होता. ओके, इंडियाच्या साईडकडनं यांची न्यूजपेपर होती बघा एक, ती फेमस म्हणजे हित हितावडा. हितावडा नावाचा न्यूजपेपर, म्हणजे हितावडा म्हणजे काय, पीपल्स पेपर. ओके, हा वीकली पेपर त्यांनी चालू केला होता. हे ना मेंबर होते बघा बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे 1899 ते 1902 पर्यंत. आणि यांनी इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल इथे पण काम केलं होतं 1902 ते 1915 पर्यंत. ओके, सॉरी 1915 पर्यंत. अजून बघा हे 1905 मध्ये जे सेशन झालं होतं ना आयएनसीचं बनारस सेशन. ओके. आणि त्याचे प्रेसिडेंट होते सर्वंट ऑफ इंडियन सोसायटी, यांचे फाउंडिंग मेंबर 1905 मध्ये त्यांनी चालू केलं होतं. आता ओके, हा एवढेच आहेत. एक ओके, हा महात्मा गांधींना यांना डेडिकेट एक पुस्तक लिहिलं होतं. ते आहे धर्मरक्षक गोखले. ओके, धर्मरक्षक गोखले असं ते म्हणायचे त्यांना. ओके, आय होप आता खूप सारे आपण पॉइंट क्लिअर केले. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती शहाजहानच्या दरबारी चित्रकार होत्या? तर मीर हाशाम, मोहम्मद हसन, चित्रमणी अनुपत्रिक आणि फकीर उल्ला. तर हे याच्यामध्ये कोण कोण होते? तर याच्यात बघा लक्षात ठेवा, जे मोहम्मद हुसन आहे ना, तर हे नव्हते. बाकीचे तीन ए बी डी ऑप्शन नंबर 4 याचे होते. आता ना आपण याच्या आधी एक प्रश्न बघितला होता की मुघलांच्या जे त्यांचं जे हे होतं ना पेंटिंग्स वगैरे, तर ते इन्फ्लुअन्स कशावरून झालेलं होतं. ओके, त्याच्यात होतं बघा हिंदू, पर्शियन, इस्लामिक यांचे जे कॉम्बिनेशन आहेत ना, ते आपल्याला मुघल पेंटिंग मध्ये पण रिफ्लेक्ट दिसतं. ओके, मुघलांच्या पेंटिंग मध्ये पण रिफ्लेक्ट दिसतं. आर्ट अँड कल्चर मध्ये पण त्यांच्या आपल्या हिंदू, पर्शियन, इस्लामिक आणि यांचे प्रभाव पाहायला मिळतो. आता यांची जी ही पेंटिंग आहे ना, पेंटिंग, तर हे पेंटिंग काय डिपिक्ट करायची, म्हणजे ह्या पेंटिंग मधून काय दाखवायचे, कशाची पेंटिंग काढायची? तर ऑब्विसली ते बघा, एक तर ते रोमॅन्टिक सीन वगैरे ते त्याचे पिक्चर डिपिक्ट करायचे. आता हे मुघल जरा अजिबच येतं. ओके, मुघल रॉयल कोर्ट्स, याच्या कोर्टमध्ये कोणता नवीन एखादा इन्सिडेंट झाला, काही नवीन घटना झाली, त्याच्याबद्दल ते त्या पिक्चर मध्ये त्यांच्या डिपिक्ट करायचे. त्याच्यानंतर बॅटल फील्डवर काय झालं ते दाखवायचे. आणि याच्यामध्ये ना एक लक्षात ठेवा, हे गोल्ड आणि सिल्वर कलरचा वापर करायचे. ओके, पैसा खूप होता ना लुटून घेतलेला. आता बघा अकबर आहे ना, अकबरनं एक डिपार्टमेंट बनवलं होतं बघा, त्याचं नाव आहे कारखानाज. ओके, डिपार्टमेंट ऑफ कारखाना अँड पेंटिंग बनवलं होतं बघा त्यांनी याच्यासाठी. बघा हे म्हणजे पिक्चर वगैरे बनवण्याचं पेंटिंग साठी खूपच यांना हे होतं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की बघा हे पिक्चर आहेत ना, आपण एखादं हे पिक्चर ड्रॉ केलंय, तर हे एक साधन आहे अभ्यासाचं, म्हणजे माहिती घेण्याचं एक साधन आहे, असं त्यांचा विचार असायचा. त्याच्यामुळे त्यांनी डिपार्टमेंट ऑफ कारखाना आणि पेंटिंग बनवलेलं होतं. कोणी? अकबराने. अकबराच्या नंतर आता शहाजहाननं काय काय केलं,
तर याच्या काळात काय झालं, तर जो युरोपियन स्टाईल होती ना पेंटिंगची, ती इन्फ्लुएन्स झाली होती. त्याच्यात कोणती बघा, ते असं पर्सनच्या मागे जसं ते होल आहे ना, होल असं मागून ते एकदम प्रकाश पडतो लाईट सारखा. तर तो कन्सेप्ट बघा, म्हणजे ओरिजिनली बघा युरोप मधून इन्स्पायर झालेला आहे. ओके. आणि काय झालं, ही आता युरोपाची स्टाईल आली, जास्त फेमस व्हायला लागली. तर जे लाईव्हलीनेस होतं ना, म्हणजे जे ओरिजिनॅलिटी दिसायची पिक्चर मध्ये, आधी आपले जे पिक्चर, आपले जे आर्ट होती ना, पेंट काढायचे, पण त्याच्यातली जी ओरिजिनॅलिटी कमी झाली. ओके. मग त्याच्यात असे म्हणजे काय इमॅजिन करून असे जे बघा, हे मागून चंद्र, आपलं मागून सूर्य वगैरे असल्या टाईप मध्ये ते जास्त यायचे. तर त्याच्यामध्ये कसं ओरिजिनल नेचर कमी झालं होतं पिक्चरचं. ओके. आणि लक्षात ठेवा, पेन्सिल स्केच इंट्रोड्यूस झाले होते. ओके, पेन्सिल स्केच इंट्रोड्यूस झाले होते. आता अजून काही फेमस पेंटर आहेत का? ओके. अजून नाही आता. ओके. सध्या तर नाही आठवलं, आठवल्यावर मी हे करतो. ओके. एक ना, अकबरांच्या काळामध्ये ना एक गोल्डन पेन म्हणून, ओके, गोल्डन पेन असा एक अवॉर्ड त्यांनी दिलेला होता. ओके. आपण ते पुढे बघणार आहोत, ते कोणाला दिलेलं आहे ते ते पण एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण खूप सारे आहेत, पुढे आहे तो प्रश्न. पुढील गोष्टीची म्हणजे कालक्रमानुसार मांडणी करायची. पाकिस्तानचा ठराव. पाकिस्तानचा ठराव झाला 1940. राजाजींची योजना काँग्रेसने फेटाळली. 1900 केव्हा फेटाळली होती? 1944 मध्ये. राजाजी फॉर्म्युला 1944. शिमला परिषद 1945. ओके. आन्सर तर लक्षात आलंय आपल्याला. आता पण लक्षात येईल की हे होतं कधी होतं. तर पहिले काँग्रेसची फेटाळणीवाला झालं, आणि नंतर राजाजींची सूत्रे होती. तर पहिले ना राजाजींची सूत्रे कोणती येतं ते लक्षात घेऊया आता. तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग युनाइट होऊन ब्रिटिशरांसोबत फाईट करणं. दुसरं होतं प्लेबिसाइड करणं. प्लेबिसाइड म्हणजे कसं, जनमत. तर ते काय म्हणायचे, जिथं पॉप्युलेशन इक्वल आहे ना, म्हणजे हिंदू मुस्लिमांची पॉप्युलेशन इक्वल आहे, तर मग तिथं प्लेबिसाइडनं आपण डिसाईड करू कोण पाकिस्तान का हे इंडिया, असं त्यांनी सजेस्ट केलं होतं. आता बघा, सी राजगोपालाचारीनं एक महत्वाचे पर्सनॅलिटी आहेत आपल्या, आणि एक्झाम साठी पण फार महत्वाचे आहेत. आपल्याला पर्सनॅलिटी ओळखण्यामध्ये येऊ शकतात. okay? तर कारण आता बघा, सी राजगोपालाचारी यांचं निकनेम काय होतं, तर मँगो ऑफ सलीम. ओके. पहिले आणि शेवटचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. 1972 ला त्यांना भारतरत्न मिळालेला होता. रॉलेट ऍक्ट, नॉन कॉपरेशन मुवमेंट, पुन्हा वाईकॉम सत्याग्रह, सिव्हिल डिसोबिडियंट मुवमेंट, याच्या सर्व मध्ये त्यांनी की रोल प्ले केलेला आहे. Okay? हे अनटचेबिलिटीच्या विरोधात होते. आता लक्षात ठेवा, वेंडर वेंदर नयमचा जो साल्ट सत्याग्रह झाला ना, वेंदर नयमचा साल्ट सत्याग्रह, हा सी राजगोपालाचारी यांनी लीड केलेला आहे. आता ना काही महत्वाचे मुद्दे आहेत. हे प्राईम मिनिस्टर होते बघा मद्रास प्रेसिडेन्सीचे 1940 पर्यंत. ओके. आणि 1940 ला काय झालं, तर वर्ल्ड वॉर टू च्या ब्रिटिशरांना काय केलं की, म्हणजे ब्रिटिशांनी जे करायचं ते केलंच होतं ना. त्याच्यामुळे यांनी काय केलं, म्हणजे विरोध प्रदर्शित करायचा होता, त्याच्यामुळे त्यांनी रिझाईन करून टाकलं होतं या पोस्ट मधनं. इंटरियम गव्हर्नमेंट जे बसलं होतं 1946 मध्ये, तर त्याच्यामध्ये ते मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री ते सांभाळायचे. ओके. मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री त्यांनी सांभाळले. 1947-48 मध्ये वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नर होते. ओके. हे होम मिनिस्टर होते 1951 1952 मध्ये. ओके. पुन्हा सीएम ऑफ मद्रास झाले होते ते 1952 1954. हे चान्सेस कमी येतात, पण मी म्हणलं कुठं ना कुठं तरी एलिमिनेशन करायला हे पॉईंट मदत करू शकतात. आता एक लक्षात ठेवा, 1959 मध्ये त्यांनी आयएनसी म्हणजे काँग्रेसमधून रिझाईन केलं आणि स्वातंत्र्य पार्टी सुरू केली होती. ओके. नेक्स्ट आता,
इंटरेस्टिंग प्रश्न आहे. इसवी सन 75 मध्ये रिकाम जागा यांनी भारतातील निर्यातीला संदर्भ असलेला नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. सॉरी. तर याचं उत्तर आहे प्लिनली. आता ना प्लिनली यांनी ना एक पुस्तक लिहिलं होतं इंडिका, आणि यांना काय म्हणतात माहितीये का, फादर ऑफ इंडियन हिस्ट्री. लक्षात ठेवा, फादर ऑफ इंडियन हिस्ट्री. आणि हा इथं ऑप्शन दुसरं दिलं ना, हेरोडोटस, तर याला काय म्हणतात, फादर ऑफ हिस्ट्री. त्यालाच काय म्हणतात, अजून काय म्हणतात का, फादर ऑफ लाय, खोटं बोलण्याचा जनक. आणि फादर ऑफ हिस्ट्री आणि फादर ऑफ इंडियन हिस्ट्री कोणाला म्हणतात, प्लिनली. प्लिनली. ओके. आता आता हे मेगस्थेनस. मेगस्थेनस आपल्याला माहित आहे कोण होते. हे राजदूत होते चंद्रगुप्त मौर्य यांच्या कोर्टमध्ये. कोणाचे राजदूत होते, तर सेलुकस निकेटर याचे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. अच्छा, हे पेरिप्लस वगैरे हे नाही, काही नाही. हे जे त्यांच्या जे यात्रा वगैरे व्हायच्या ना, ते डिस्क्रिप्शन पेरोप्लस मध्ये लिहिलेलं आहे. किंवा पेरोप्लस यालाच लॅटिन मध्ये म्हणजे यात्रा असं पण म्हणतात. ओके. शहर आणि नदीचे काठ. पॅरिस. पॅरिस हे शहर सीन या नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. सीन ही नदी बघा, कोटे डी ओर ह्या ठिकाणी ओरिजिनेट होते. ओके. लक्षात काही गरज नाही लक्षात ठेवायची. ओके. आणि ड्रेन कुठं होते, तर 8 डिग्री चॅनल, सॉरी, इंग्लिश चॅनल मध्ये 8 डिग्रीज मध्ये. ओके. आणि बाकी यांची शहरे जे फेमस, एवढे शहर नाही येतात ते, एवढं आपल्याला नाही म्हणजे. फेमस शहर असतात ना, तेच आपल्याला विचारतात. आता बघा, जिनेवा. जिनेवा आपल्याला माहिती आहे काय आहे जिनेवा. हे होन नदीच्या किनाऱ्यावरती आहे. ओके. तर होन नदी ही लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स मधून वाहते. अजून याच्यावरती बघा, एक फेमस सिटी आहे लायॉन. ओके. जेनेवात आहेच, पण लायॉन म्हणून पण एक फेमस सिटी ह्याच नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. आणि याचा ओरिजिनेट लक्षात ठेवा, रॉन ग्लेशियर. ओके. रॉन ग्लेशियर, स्वित्झर्लंड. आता बॉन. बॉन कन्व्हेन्शन लक्षात आहे ना मित्रांनो, बॉन कन्व्हेन्शन काय आहे. ओके. बॉन कन्व्हेन्शन आहे क्लायमेट रिलेटेड. ओके. आता हे महत्वाचं आहे, हे ॲटमॉस्ट महत्वाचं आहे. आता बॉन हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती आहे, तर बॉन आहे राहीन रिव्हरच्या किनाऱ्यावरती. ओके. ही युरोपमध्ये सर्वात महत्वाची नदी आहे, राईन, जिचा उगम होतो स्विस आल्फ मध्ये. हे महत्वाचं आहे बरं का, याचा आल्फ खूप वेळेस विचारतात. अजून पुढे पण आपल्याला आल्फ वरतीच एक प्रश्न. ओके. अजून आता लक्षात ठेवा, ही ड्रेन कुठे होते, तर नॉर्थ सी ऍट रॉटरडॅम. आता कंट्रीज कोणकोणत्या हे फ्लो होते युरोपमध्ये महत्वाचे म्हणलं, स्वित्झर्लंड, लिथुएनिस्तान, ऑस्ट्रिया, जर्मनी, पुन्हा फ्रान्स आणि नेदरलँड. महत्वाचे सिटीज कोणकोणते आहेत? बघा, आता बॉन बघितलं आणि बॉन कन्व्हेन्शन काय ते पण बघितलं क्लायमेटचं. आता बेसल हे शहर पण आहे. बेसल काय आहे, तर हे इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे बघा. ओके. ट्रेड इकॉनॉमिक्स रिलेटेड जे कन्व्हेन्शन आहे ना, बेसल नॉर्म्स, ते लक्षात ठेवा. कोणत्या नदीच्या काठी आहे? राईन. त्यानंतर मग रॉटरडॅम. ओके. रॉटरडॅम. पुन्हा एक महत्वाचं शहर आहे, ते आहे ट्रासबर्ग. ओके. ट्रासबर्ग हे थोडं कमी आहे, पण हे बेसल. बेसल लक्षात ठेवा आणि रॉटरडॅम हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आता. अच्छा, हा एक राहिलं ना, कीव. कीव, निपर. आता कीव तर खूप न्यूज मध्ये आहे ना. कीव कशामुळे न्यूज मध्ये माहिती आहे आपल्याला, रशिया युक्रेन वॉर, युक्रेनची राजधानी. ओके. आता कीव कुठे, तर निपर. निपर नदी ही महत्वाच्या मित्रांनो व्हायडाई हिल्स रशियामध्ये उगम पावते. कारण की रशिया युक्रेन वॉर मुळे खूप न्यूज मध्ये आहेत. आणि हे ड्रेन होतो ब्लॅक सी. ब्लॅक सी तर नेहमीच न्यूज मध्ये असतो. कोणकोणत्या सिटी आहेत? कीव. ओके. महत्वाची कीव आहे. आता कंट्रीज लक्षात ठेवा कोणत्या, मे बी नेक्स्ट टाइम काय करताना, नदी आणि कोणत्या देशातून वाहतात. कंट्री कोणकोणत्या आहेत? रशिया, युक्रेन आणि बेलारुस मध्ये. ओके. नेक्स्ट. पुढील विधाने विचारात घ्या. कडप्पा खडक श्रेणी ही पेनगंगा गोदावरी नदी खोऱ्यात आढळते.
ओके, बरोबर आहे. धारवार खडक श्रेणीमध्ये लोह खनिज मॅंगनीज सापडते. गोंडवना श्रेणीमध्ये दगडी कोळसा मुबलक प्रमाणात आढळतो. तर तिन्ही विधान बरोबर आहेत. आता हे गोंडवना खडक आहे ना, तर याच्यामध्ये ह्यूज कार्बन डिपॉझिट आहेत. ओके, आणि 98% इंडियाचं कोळसा इथूनच आपल्याला मिळतो. धारवार खडक काय आहे, तर हे मॉर्फिक सिडिमेंट, मेटामॉर्फिक सिडिमेंट्स पासून बनलेले. याच्यामध्ये आयर्न, ओके, लोह खनिज मॅग्नीज आहे ना, त्याचसोबत गोल्ड आणि कॉपर हे पण आढळतात. आता कडप्पा जे खडक आहे ना, कडप्पा खडक हे कसं बनतं, तर हे इरोजन आणि डिपॉझिशन ऑफ काय आर्चीज आणि धारावार रॉक याच्यामुळे बनतं. हे सेडिमेंटरी इन नेचर आहे बघा, गाळाची खडक आहेत हे. आता नद्याच्या खोऱ्यात म्हणल्यावर गाळाची खडक थोडं आपण लीक करू शकतो. ओके, आता ना एक लक्षात ठेवा, म- पखाल सिरीज, तर ही पखाल सिरीज ना गोदावरी रिजन मध्ये आहे, जिथे आपल्याला क्वार्टझाईट, पुन्हा शेल, सिलिसेनस आणि लाईमस्टोन पाहायला म्हणजे काही प्रमाणात सापडतं. त्यानंतर पेनगंगा सिरीज, जी पेनगंगा रिव्हरच्या तिथे आहे. ओके, पेनगंगा रिव्हर पुन्हा वर्धा डिस्ट्रिक्टच्या तिथे आपल्याला पेनगंगा सिरीज होत. तर इथे लाईमस्टोन पुन्हा शेल्स आणि स्लेट्स हे आढळतं. आता ना हे पेनगंगा आणि पंचगंगा मध्ये कन्फ्युज नका करू. पंचगंगा म्हणलं तर कोल्हापूर. ओके, कोणते शहर कोणत्या नदीच्या काठी आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. पुढचा प्रश्न पाहूयात आता. नदी आणि सविस्तर माहिती. सिंधू सिंधू नदी म्हटलं काय यायला पाहिजे, तिबेट मधील मानसरोवरावरून उगम पावतो. कितीतरी वेळेस आपण डिस्कस केलंय. तापी नदी बेतुल पर्वतातील सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावते. तापी नदी कशी आहे, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, ही वेस्ट फ्लोईंग नदी आहे. ओके, पेनन्सिलर. तापी आणि नर्मदा बघा दोघे सोबतच आलेत. पुन्हा नर्मदा काय आहे, तर मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यातून उगम. कावेरी काय आहे, पश्चिम बंगालमध्ये सॉरी पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी रांगेतून उगम पावते. ओके, महत्वाचा प्रश्न पुढे बघूयात आता. ओके, जनगणना 2011 बरोबर कोणते आहेत? मित्रांनो टफ प्रश्न आहे, कारण की जे फिगर्स पण आहेत ना खूप जवळ आहेत. ओके, असला प्रश्न मी लिटरली सांगतो. ओके, स्किप केला तरी चालतो, कारण की चुकण्यापेक्षा आणि याच्यात तुका मारायला पण थोडासा बरा टफ आहे मित्रांनो. ओके, गेस वर्क लागतच नाही ह्या प्रश्नामध्ये. बघा, नांदेड आणि नाशिक आणि नांदेड हे बरोबर आहेत इथे. आता बघा, मी का म्हणत होतो तुम्हाला की गेस करणं पण फार अवघड आहे. बघा, ठाण्यामध्ये घनता किती आहे, 1557 मध्ये, आणि लिंग गुणोत्तर किती आहे, तर ते बघा आता किती, 886, म्हणजे किती छोटा ट्रॅप सेट केलाय बघा हे. त्याच्यामुळे म्हटलं होतं मी. औरंगाबाद 367 बरोबर आहे. आता हे किती आहे, 923 मध्ये, म्हणजे फिगर पण किती एकदम जवळ दिलेले आहेत. ओके, इष्टतम लोकसंख्या व्याख्येची संदर्भातील शास्त्रज्ञांच्या जोड्या. कोणत्या शास्त्रज्ञाने इष्टतम लोकसंख्येला काय म्हणलेलं आहे, तर बोल्डिंगच्या मते बोल्डिंगच्या मते राहणीमानाचा दर्जा उंचावणे, म्हणजे मॅक्झिमम स्टँडर्ड लिव्हिंग. पुन्हा डाल्टन डाल्टन काय म्हणे, तर प्रतिडोही म्हणजे इन्कम, जास्तीत जास्त इन्कम पर हेड. पीटरसन मॅक्सिमम, जास्तीत जास्त आर्थिक आर्थिक ग्रोथ. कार कार सेंटर कार सेंटर यांच्यामध्ये जास्तीत जास्त समाज कल्याण. ओके, आता इष्टतम लोकसंख्या म्हणजे ऑप्टिमम पॉप्युलेशन म्हणजे काय, म्हणजे बॅलन्स मेंटेन करायचंय. ओके, कशात बॅलन्स, नॅचरल रिसोर्सेस मध्ये आणि पॉप्युलेशन मध्ये. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. महाराष्ट्राच्या मृदेसंदर्भी आपल्याला विचारले, तर मित्रांनो हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. पण आपण आता हे रेगूर मृदा, मृदा, तांबडी, ओके, बघूयात एकदा. तर रेगूर मृदा मित्रांनो आपल्याला माहित आहे. ओके, रेगूर म्हणजे काळी माती, बेसॉल्ट, ओके, दक्कन,
ओके, इग्नियस बेसॉल्ट इथं आपल्याला पाहायला मिळतो. रेगूर, आता ही रेगूर आहे ना, तर ही याच्यामध्ये अल्युमिनियम आणि आयर्न ही डिफिसिट नाहीये, तर हे रिच आहे याच्यामध्ये. पण पुअर कशामध्ये? रेगूर सॉइल आपली पुअर पुअर आहे ही नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक मॅटर मध्ये. ओके. आता हे जांभी मृदा आहे ना, जांभी मृदा आपण ऑलरेडी बघितलं होतं बघा, जे एकदम खूप पाऊस पडतो आणि खूप टेम्परेचर असतं तिथे. तर खूप पाऊस पडल्याने इथे काय होतं की सिलिकॉन आणि लाईमस्टोन निघून जातात, वाहून जातात आणि आयर्न ऑक्साईड आणि अल्युमिनियम डिपॉझिट होऊन जातात तिथे. आता लॅटरल जांभी मृदा म्हणजे लॅटरिक सॉइल ही ना ट्रॉपिक आणि सब ट्रॉपिक रिजन मध्ये पाहायला मिळते आपल्याला. ओके. वेस्ट आणि ईस्ट घाट मध्ये पण आहे. आता ही ना ट्रॉपिक आणि सब ट्रॉपिक रिजन मध्ये बनती, पण केव्हा बनते माहितीये का? ड्राय आणि वेट सीझन मध्ये अल्टरनेटिव्ह बनते. ओके. हा. रेड सॉइल, तांबडी मृदा. तांबडी मृदा बघा ही भंडारा जिल्ह्यात, पुन्हा कोकण मध्ये, विदर्भामध्ये, गोंदियामध्ये, गडचिरोली ह्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. तांबडी जी मृदा आहे ना, त्याच्यामध्ये लाईमचं कमतरता आहे, मॅग्नेशियमची कमतरता आहे, पोटॅश, पुन्हा नायट्रोजन, ह्युमस. ओके. पण सॉरी, हे फॉस्फेट मध्ये कमतरता आहे, आणि रिच कशात आहे तर पोटॅश आणि पोटॅशियम मध्ये रिच आहे, लक्षात ठेवा. फॉस्फेट मध्ये कमतरता आहे रेड सॉइल, पोटॅश आणि पोटॅशियम मध्ये रिच आहे. इथं कन्फ्युज नका होऊ. ओके. म्हटलं परत एकदा करूयात. रेड सॉइल मध्ये पुअर कोणकोणते घटक आहेत? लाईम, मॅग्नेशिया, फॉस्फेट, नायट्रोजन आणि ह्युमस. रिच कशात आहे? पोटॅश आणि पोटॅशियम मध्ये. ओके. नेक्स्ट. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला मिळते. भारताचे एकूण कोळसा 50% कोळसा ओरिसा, छत्तीसगड, आंध्र याच्यात मिळतात. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. आता आपण प्राईम मेरिडियम बघितलं होतं. ओके. तर आता मला सांगा स्टँडर्ड मेरिडियम ऑफ इंडिया कुठे? ओके, हे इंडियाचं आहे आता. तर इंडियामध्ये 82.36 ईस्ट हे लॉंगिट्यूड आहे आपलं स्टँडर्ड मेरिडियम ऑफ इंडिया. जे कुठून पास होतं? मिर्झापूर मधून पास होतं. प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की स्टँडर्ड मेरिडियम ऑफ इंडिया कोणकोणत्या स्टेट मधून पास होतं? तर ते पास होतं युपी, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि नेपाळ मधून पण पास होतं, लक्षात ठेवा. ओके. आता तुम्ही याच्यावर 82 याच्याहून काढू शकतो आपण 78. ओके. तर याच्याहून आपल्याला एक हिंटच आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करून हे हा प्रदेश ओळखला असता. ओरिसा, छत्तीसगड, झारखंड यांच्या जवळ इर्दगिर्दच हा प्रदेश आहे. ओके. तर आता लक्षात ठेवा, ओरिसामध्ये सेकंड 24% आहे, सेकंड नंबर. आणि सर्वात जास्त झारखंड मध्ये सर्वात जास्त कोल रिझर्व. 3 नंबरला छत्तीसगड मध्ये 17 आणि वेस्ट बेंगॉल 11 जवळपास आणि मध्य प्रदेश मध्ये 8. ओके. पुढचा प्रश्न बघा आता. The wind blow from the subtropical high pressure belt toward the equatorial low pressure area known as. मित्रांनो, आपण लोकल विंड्स कसे फॉर्म होतात, अँड ट्रेड विंड्स, अँटी ट्रेड विंड्स काय आहेत, सगळं बघितलेलं आहे. ओके. माउंटेन विंड्स काय येतं, पोलार विंड्स काय येतं, कसे फॉर्म होतात, ऑलरेडी इव्हन डायग्राम पण आपल्याला एका प्रश्नामध्ये विचारले होते कुठून कुठे जाते. आता हे प्रश्न ना एकदम कॉमन अंडरस्टँडिंगचा आहे. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे तुकडीकरण का झाले आहे? म्हणजे तुकडीकरण काय झाले आहे? शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरते धान्य उत्पादन करू शकत नाही. बरोबर आहे. तो काय म्हणतात, प्रश्न आधी समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे म्हणजे काय म्हणायचंय, महाराष्ट्रातली जी शेती आहे ना ती खूप विभाजलेली आहे. म्हणजे अं, हे खूप छोटी छोटी शेती आहे शेतकऱ्यांकडे. तर ती म्हणजे तर त्या विभाजनामुळे काय झालं आहे, म्हणजे त्याचे परिणाम काय आहेत? तर काय म्हणतोय, धान्य उत्पादन कमी करू शकत आहे कारण की जागा कमी आहे ना त्यांच्याकडे. पहिले सपोज आता एक फॅमिली आहे. ओके. एका फॅमिलीकडे होती आधी 50 एकर. ओके. 50 एकर समजण्यासाठी सांगतोय.
आणि मग काय झालं, फॅमिलीमध्ये होते 5 भाऊ, मग ते 5 भावामध्ये डिवाइड झाली 10-10 एकर. मग काय झालं, यांचं उत्पादन आधी जेवढं येत होतं ते कमी झालं. शेतजमिनीचा पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आता जे शेतामध्ये बघितलं असेल त्यांनी खूप वेळेस पाण्याच्या किती परेशानी होतात, म्हणजे शेजारी लोक किती परेशान करतात, सांगायची गरज नाही आता तुम्हाला त्याच्यावर. आधुनिक शेती अवजारांच्या आर्थिक दृष्ट्या कसं परवडणार, आधुनिक शेती करायला किती खर्च लागतो, इथं आपल्याला शेतीवर व्यक्तिगत लक्ष ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. बरोबर आहे मित्रांनो. कसं? ओके. तर हे चारही पण विधान बरोबर आहेत. त्याच्यामुळे उत्तर आहे 4. आता हे यालाच ना मित्रांनो डिसगाईज अनएम्प्लॉयमेंट म्हणतात, डिसगाईज एम्प्लॉयमेंट असं म्हणतात. ओके. या. पुढचा प्रश्न, सागरी तळ याच्यातील खालीलपैकी कोणते विभागलेले आहेत, योग्य पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, काय उत्तर आहे, भूखंड म्हणजे कंटिनेंटल शेल, त्याच्यानंतर डीप सी प्लेन, कंटिनेंटल स्लोप आणि ओशनिक डीप. तर ना आपण याची ना डायग्राम बघूयात, कारण की याच्यात अजून पण वेगवेगळे हे आहेत, भाग आहेत. हे बघा, हे समुद्र, सी सरफेस, व्होल्कॅनिक आयलँड, हे व्होल्कॅनिक आयलँड, कंटिनेंटल शेल, कंटिनेंटल स्लोप, त्यावेळेस आपल्याला हे विचारलं कंटिनेंटल स्लोप. त्यानंतर कंटिनेंटल राईस, अबायझल प्लेन, पुन्हा ओशनिक ट्रेंच, सब सब मरीन रिड्स. ओके. आणि हे व्होल्कॅनिक. ओके. तर ही डायग्राम आठवून घ्या. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ॲनिमेटेड व्हिडिओज बघू शकता YouTube वरती, याचे कसं कसं काय आहे. ते ॲनिमेटेड व्हिडिओज बघा तुम्ही. मी म्हणतो माझ्या मते बघा, हर्ट कसं काम करतं त्याची एक ॲनिमेटेड व्हिडिओ बघून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जाईल हर्ट बद्दल, कारण की हर्ट महत्वाचा एक टॉपिक आहे सायन्स मधला. ओके. ओके. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये ना ओशनिक ट्रेंच, अजून ओशनिक ट्रेंच एक असतात त्याच्यात, हडझल झोन, सी माउंट, सी माउंट. ओके. या गोष्टी पण असतात, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आपण आता. धारवाड खडक श्रेणी, चॅम्पियन श्रेणी, मित्रांनो चॅम्पियन श्रेणी आहे कोलार रायचूर. चिल्पी श्रेणी बालाघाट जबलपूर. रिओलो श्रेणी दिल्ली अवलर. आयर्न ओर श्रेणी सिंगभूम बोनाई. आता बाकीच्या श्रेणीत बघूयात. चंपानारा श्रेणी वडोदरा. लोसपेट श्रेणी बालाघाट छिंदवाडा. पुन्हा खोंडोलाइट, तर खोंडोलाइट आहे ईस्ट घाट मध्ये. पुन्हा कृष्णा रिव्हर बेसिन मध्ये. सकोली, सकोली आहे जबलपूर, रेवा, काही भाग आहे मध्य प्रदेशचा, रेवा मध्य प्रदेश, सकोली झालं. पुन्हा सौसार नागपूर भंडारा. ओके. सौसार नागपूर भंडारा, हे लक्षात ठेवा, महत्वाचं. महाराष्ट्र याच्यात मोस्टली येऊ शकतं. सौसार महाराष्ट्र भंडारा, सॉरी नागपूर भंडारा. पुढचा प्रश्न पाहूयात आता. मित्रांनो मी एक सांगू का, हा प्रश्न जे नंदुरबार जिल्ह्याच्या तिकडले आहेत ना त्यांच्यासाठी सोपा आहे, पण बाकीच्यांसाठी थोडासा टफ प्रश्न आहे. आता काय म्हणतात, नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा योग्य क्रम ओळखा. तर तो का योग्य क्रम आहे धडगाव, तळोदा आणि नंदुरबार. पुढचा प्रश्न आपला परत प्राईम मेरिडियम वरतीच प्रश्न. मित्रांनो मला हे प्राईम मेरिडियम वाला ना हे महत्वाचा टॉपिक आहे बरं. ओके. आता एक लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की हे अर्थ इथून 0, हे लंडन मधलं ग्रीनविच वगैरे. ओके. ग्रीनविच मेरिडियम, रॉयल ऑब्झर्वेटरी, आठवतंय का आपण एकदा बघितलं होतं. ओके. वेस्ट कडे जाताना 1 घंटा कमी होतो पर 15 डिग्री रेखांशाला, आणि ईस्ट कडे जाताना वाढतो 1 घंटा. तर त्याच लॉजिक वरती आहे, एक लक्षात ठेवा, GMT. ओके. ग्रीनविच मेरीटाईम हे 5.5 घंटे, आणि IDL इंटरनॅशनल डे लाईन 6-6.5 घंटे पुढे असतो.
हे ओके. तर त्याच्याहून आपलं उत्तर आलंय इंडियन स्टँडर्ड टाइम काय आहे तर सकाळी 6:30 असणार ग्रीनविच मेरिडियम, कारण की 5.30 ओके 5.3 आधी, कारण की हे आधी असतात आणि हे पुढे म्हणजे हे इव्हिनिंगचे किती 6:30 ओके. तर हे ऑप्शन कन्फ्युजिंग आहे इव्हिनिंग 5:30 हे, पण हा जर कन्सेप्ट लक्षात आला असेल ना ग्रीन जीएमटीचा 5.30चा आणि आयडीएल 6.30चा, हे वाढतं आणि हे कमी होतं, तर तुम्हाला आन्सर काढायला सोपं गेलं असतं. हे वेस्टला काय होतं आणि ईस्टला काय होतं त्याच्याहून पण एक हिंट मिळालं जाऊ शकते. पुढे बघूयात. भारतामध्ये मोसमी वारे कोणती स्थिती कारणीभूत आहेत तर भूमिखंडाचा विस्तार, भारताच्या तिन्ही बाजूला समुद्र, 30 ते 40 रेखांशाच्या जेट प्रवाहाचे अस्तित्व. आता बाकीचे अजून कोणकोणते कारण आहेत तर बघा, सब ट्रॉपिकल जेट स्ट्रीम ना, ITCZ, सोमालियन जेट, सोमालियन करंट, ट्रॉपिकल ईस्टर्न जेट, इंडियन ओशन ब्रांच ऑफ वॉल्कर सेल, इंडियन ओशन ब्रांच ऑफ वॉल्कर सेल, इंडियन ओशन डायपोल. ओके. आता अजून कोणकोणते तर इंटेन्स हीट ऑफ तिबेटियन प्लॅट्यू ड्युरिंग समर मंथ, पुन्हा इंडियाचा हे विस्तृत भाग. ओके. अजून काय नाही. हा, आता हे मान्सून विंड्स काय आहे तर मोसमी वारे, ही सीझनल पिरियॉडिकल वेव्हज आहेत, ट्रॅव्हल कुठून करतात समुद्रापासून जमिनीकडे. ओके. हे नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, साऊथ वेस्ट कडनं येतात आणि रिट्रेटिंग कुठून नॉर्थ ईस्ट कडून येतात. ओके. काय म्हणतात ना रिट्रेटिंगला, ते सगळं माहिती आहे, विंटर मध्ये येतात, कुठं पाऊस पडतात ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आता. आता बघा चिनूक आले. चिनूक वाऱ्याबद्दल आपल्याला कोणतं विधान बरोबर नाही म्हणले. चिनोक आपल्याला माहित आहे, चिनोक हेलिकॉप्टर आपण अमेरिकेकडनं विकत घेतलंय. अमेरिकेमधल्या एक ट्राईब आहे बघा, नेटिव्ह ट्राईब आहे. ओके. त्यांच्या नावावरून या विंडला नाव दिलेलं आहे. तर आता लक्षात ठेवा, याच्यातली बरोबर विधान आहेत वारे रॉकी पर्वताहून, आणि हे वारे स्थानिक प्रकारचे आहेत. हे ऑलरेडी रिपीटेड प्रश्न आहे. ओके. आता मला एक सांगा, आल्प्स पर्वत कुठे आहेत तुम्हाला माहिती आहे? ओके. आल्प्स कुठे आहे? कुठे मित्रांनो आल्प्स हे? आल्प्स आताच आपण बघितलं होतं, हे युरोपच्या साईडला आहे. ओके. आपण जे राईन रेन रिव्हर बघितलं त्यावेळेस बघितलं होतं. ओके. आल्प्स माउंट चे रेंज हे युरोपमध्ये प्रेझेंट आहेत. तर चिनूक आपल्याला माहिती आहे हे रॉकी पर्वत कुठे आहेत हे अमेरिकेमध्ये आहे. आता इतर हे बघा, व्राईन नदीच्या खोऱ्यातून, राईन नदी कुठून ओरिजिनेट होते? ही जर्मनीच्या तिकडली नदी आहे ना, युरोपमध्ये सर्वात मोठी महत्वाची नदी. तर कसं बघा, एलिमिनेट पण किती सोप्याने करू शकतो. आता डायरेक्ट ए बी ला आन्सर टिक करू नका, आपल्याला बरोबर नाही विचारलंय, चुकीचं कोणतं आहे? CD ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ओके. आता ना चिनोक ह्याच वाऱ्याला स्नो इटर म्हणतात, कारण की ही वारे ना खूप अशी ड्राय आणि वार्म असतात. त्याच्यामुळं काय होतं तर ही कोल्ड विंटर मध्ये वाहतात ना, तर यांच्या गरम वाफे म्हणजे म्हणजे यांच्यात गरम वाऱ्यामुळे काय होतं तर जे स्नो आहे ना, स्नो मेल्ट होऊन जातो. ओके. पुढचा प्रश्न, 1952च्या फार पूर्वी नष्ट होणारा आहेत असे जाहीर करण्यात आले. कोणता प्राणी नष्ट करण्यात येतं? आशियाईन चित्ता. ओके. आशियाईन चित्ता आहे. आता ना बाकीचे अॅनिमल्स बघूया. हे डेझर्ट फॉक्स हे किमान चिंतेच्या कॅटेगरीमध्ये येतो. ओके. आणि हा कुठं आढळतो डेझर्ट? आता डेझर्ट, आता नावावरून डेझर्ट यायलंय म्हणजे काय, ड्राय आणि सेमी अरिड रिजन. मग कुठं? वेस्ट, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट राजस्थान थार डेझर्ट तिकडल्या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके. गुजरात कच्छ वगैरे त्या तिकडे. आशियाईन हत्ती, आशियन हत्ती IUCN स्टेटस काय? इंडेंजर्ड आहे, इंडेंजर्ड आहेत ते. ओके. कुठं आढळतात आपल्याला? उष्णकटिबंधित सदाहरित जंगल. ओके. सेमी अरिड थॉर्न्स. ओके. सॉरी ते हा हा ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट एखाद्याला. आता गंगेतील डॉल्फिन, आता बघा मित्रांनो, यांना ना सुसू पण म्हणतात. हे सुसू आवाज करतात त्याच्यामुळे त्यांना सुसू म्हणतात. दुसरा अर्थ काढू नका. हे डीप वॉटरच्या एकदम, ही नदी आहे एकदम, नदीच्या एकदम खाली डीपला असतात.
लिव्हज इन डीप म्हणजे ते बाहेर बघता असे डॉल्फिन ते उड्या मारतात, नाही तर ते म्हणतात की हे तर उड्या मारतात, मग डीपला कसे राहतात, पण ते आहे बघा तसंच. आता आणि हे कुठं पाहायला मिळतात बघा, जिथे ही नदी आली, ही नदी आली, कन्फ्लुएन्स बनला, आता कन्फ्लुएन्सच्या तिथे ह्या आपल्याला पाहायला मिळतात. कन्फ्लुएन्स म्हणजे काय, संगम. नेक्स्ट प्रश्न. व वस्ती स्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपग्रहामुळे होऊ शकते? तर काय म्हणतात वस्ती स्थान नष्ट होणे. आता बघा इथं ऑप्शन 4 बघा, उदरनिर्वाह शेती म्हणजे काय म्हणतात. ते म्हणतात की या, आता उदरनिर्वाह नावावरून काय लक्षात येणार आहे, फक्त पोट भरण्यापुरती शेती करतो. पोट भरण्यासाठी आपण थोडी ना लय जास्त केमिकल वगैरे वापरणार आहे, म्हणजे ती एकदम सोप्या भाषेत सांगितलं इको फ्रेंडली शेती करायची. मग इको फ्रेंडली आहे तर मग सॉरी वस्ती स्थानाला नष्ट थोडी ना करायली. मग डी कुठे आहे, इथे आहे. मग हे चुकलं, वरीलपैकी सर्व हे चुकले. तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बी सी, 2. ओके, निवर्णीकरण. आता ना एक लक्षात ठेवा, एक्सटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर आणि इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर. एक्सटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर मध्ये काय काय येतात, स्लॅश अँड बर्न, शिफ्ट कल्टिवेशन आपण बघितलं ते. ओके. आता लक्षात म्हणजे बघा जोड्या लावामध्ये आपल्याला आलेलं होतं बघा हा प्रश्न. ओके. अं, नाव लक्षात येईना ते, माझ्या तोंडात यायलं पण कोणते बघा, बघा तिथे मिल्पा वगैरे होते बघा, मिल्पा ही मेक्सिको तिकडले तिकडे केली जाते बघा, शिफ्टिंग कल्टिवेशन. आठवलं हे करतो मी. इंटेन्सिव्ह ऍग्रिकल्चर म्हणजे कसं, हे कंटिन्युअस प्रॉफिट पाहिजे तिथे, म्हणजे तिथं खूप प्रॉफिट आहे म्हणजे काय, खूप टेक्नॉलॉजी यूज करतात, खूप केमिकल वापरल्या जातात. ओके, एकदम बिझनेस टाइप मध्ये ही शेती केल्या जाते, म्हणजे याच्यामध्ये अं, रासायनिक खत वगैरे खूप प्रमाणात वापरले जातात. ओके. ओके देश. नेक्स्ट प्रश्न पाहूया दादा. हा प्रश्न मित्रांनो आयोगाने कॅन्सल केलाय. आता पण नॅशनल पार्क आहे तर बघून घेऊयात आपण. तर नाम नरमदाफा हा नॅशनल पार्क आहे मित्रांनो. कुठे हा, हा आहे, एक मिनिट हा. नरमदाफा हा अरुणाचल प्रदेशमध्ये. भगवान महावीर हा भगवान महावीर गोव्याच्या तिकडे. सिमलीपाल टायगर रिझर्व ऐकलंय आपण खूप वेळेस, ओडिशाच्या तिकडे. दुधवा उत्तराखंड आहे. बट आय डोंट नो त्यांनी आयोगानं उत्तर का म्हणजे प्रश्न का कॅन्सल केलाय. मी जसं सर्च केलं तर मला हे असे मिळाले. तुम्ही कन्फर्म करायचं असेल तर यू कॅन सर्च ऑन गुगल, नेटवरती पाहू शकतात. ओके. अच्छा ठीक आहे. आता एक महत्वाचं काय सांगायचं होतं मला, हे नरमदाफा आहे ना, हे एकच असं नॅशनल पार्क आहे जिथं 4 फेलिन स्पीसीज ऑफ बिग कॅट आहेत, म्हणजे 4 बिग कॅट राहतात. कोणकोणत्या बिग कॅट आहेत, टायगर, लेपर्ड, स्नो लेपर्ड आणि क्लाउडेड लेपर्ड, हे आपल्याला इथे पाहायला मिळतात. कुठे, अरुणाचल प्रदेश मधील नरमदाफा येथे. ओके. नॅशनल पार्क काय आहे ते एक लक्षात ठेवा, नॅशनल पार्क हे स्टेट गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूट करतं. नॅशनल पार्क कशाला म्हणायचं ते, इथे ह्युमन ऍक्टिव्हिटी निषेध असते. ओके, निषेध आहे. बट एक्सेप्शन आहे, तिथं परमिशन घ्यावं लागते चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनची, अंडर WPA ऍक्ट 19 काय 1986 आहे काय 1987 1972 आहे. ओके, 1972. आतापर्यंत आपल्याकडे 101 नॅशनल पार्क आहेत बघा. ओके. सिम्लिपल टायगर रिझर्व मध्ये आपल्याला काय, बेंगॉली टायगर, रॉयल बेंगॉल टायगर पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न बघूयात आता. आवाज, अच्छा, ध्वनी प्रदूषणावरती परत एक प्रश्न आला. आता बघा मित्रांनो, आता याच्यात सांगा, कार्यक्षमतेची हानी, कायमची श्रवण क्षमतेची हानी. आता मला सांगा कायमचं म्हणजे काय असणार आहे. अशी कायमची हानी केव्हा होते, म्हणजे बघा आपण कानानं ऐकण्याची क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेनं ऐकलो तेव्हा काय होणार, कान फुटणार. सोप्या भाषेत एकदम फुटून गेला कान असं म्हणायचं. ओके. आता मग याच्यात सर्वात जास्त आवाज कुठे, 100 dB. लागला का मित्रांनो, कसं कनेक्ट झालं की नाही. तर हे 100 डिग्री म्हणजे 3 आलं. तर ए च 3 कुठे कुठे, हे कटलं हे कटलं, पण 50-50 पर्यंत आलं.
40 डीबी यांनी काय म्हणतात झोपेला अडथळा. आता कार्यक्षमतेची हानी आणि भाषणात व्यत्यय. कार्यक्षमतेची हानी जास्त मोठं वाटतंय ना, तर हे 90 डीबी आणि 70 डीबी भाषणात व्यत्यय. ओके, उत्तर आलं ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. ओके, प्राणी आणि त्यांचे महत्व. आता मला एक सांगा, एवढे प्राणी येतात: कीटक, सर्प, बेंडूक, गांडूळ. इथं काय, कीटकाला खातो, पीक, परागण, जमिनीची आणि उंदरापासून रक्षण. याच्यातलं कोणता प्राणी हा उंदराला खातो? सापच खातो ना. गांडूळ आपल्याला माहिती आहे, जमिनीची सुपीकता. बेंडूक काय करतो? बेंडूक काय करतो मित्रांनो? बेंडूक करतो काय? बेंडूक कीटकांना खातो ना. कीटक कीटकांना खातो असं थोडे ना ते हे करणार आहे. पीक परागकणाला वाहन. ओके, एकदम कॉमन सेन्स वरती प्रश्न होता आणि इझिली आपण प्रश्नाला क्रॅक करू शकलो असतो. ॲनिमल, त्यांचं महत्व बघा. कोणकोणते ॲनिमल? आता बघा, कामासाठी आपण कोणकोणते ॲनिमल वापरतो? बैल, घोडा. फूड म्हणून कोणते प्राणी वापरतात? कोंबडी, बकरी, फिश. ओके, आता मेडिकल प्लांट कोणकोणते? तर आयुर्वेदा. ऑर्नामेंटल प्लांट म्हणजे जी शोभेची झाडे असतात ना, ती. त्यांचं महत्व हे म्हणजे शोभेची झाडे हेच त्यांचं महत्व आपल्याला किंवा ऑप्शन मध्ये कसं देतात त्याच्यावरून डिपेंड असेल, पण हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार तज्ञ गट पद्धती लोकसंख्येच्या टक्केवारीत दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या या संदर्भात खालीपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत? तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके, याच्यामध्ये आय डोंट नो का कॅन्सल आहे. अदृश्य मुली व महिला ही संकल्पना स्थिती पुढीलपैकी कोणत्या बाबतीत होते? तर ही होते मुलगाच हवा असण्याची प्राधान्यता आणि दुसरा आहे उच्च माता मृत्यू दर. तर हा अदृश्य संकल्पना कोणी दिलती? तर हा दिलती अमर्त्य सेन यांनी. ओके, लक्षात ठेवा. उत्तर काय आलं आपलं? ए आणि डी. प्रश्न पुढचा. संसद आदर्श ग्राम योजना ही बघा 16 सप्टेंबरला नाही, 11 ऑक्टोबर 2014 चालू झाली. एमपी कॅन डेव्हलप्ड 2 किंवा अधिक मॉडेल विलेज विकसित करू शकतात. 250 पेक्षा अधिक खेडी समाविष्ट आहेत. ओके, पुढचा प्रश्न. एसडीजी मित्रांनो, 17 एसडीजी चे गोल काय आहेत ते आपण ऑलरेडी लास्टच्या व्हिडिओत ना मग त्यांच्या ऑफिशियल साईटवर जाऊन बघितलेलं आहे. ओके, एसडीजी ने कोणाला रिप्लेस केलंय? एमडीजी ला. ओके, सहस्त्र विकास उद्दिष्ट जे 8 होते ते 8 कोणते ते पण आपण पाहिलेत. आता हा एसडीजी युनायटेड नेशन सेट केलेले तर. ओके, आणि यांचं गोल काय आहे? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय 2030. आता इंडियाच हे महत्वाचे मुद्दे आहेत. हे ना सीएपीएफ एसी एक्झाम मध्ये विचारलेलं होतं बघा. बघा, एसडीजी इंडियाची एसडीजी इंडिया इंडेक्स स्कोर कसा मोजला जातो बघा, 0 ते 100 रँक मध्ये. तर पहिले जी कॅटेगरी आहे ना त्याला ऍस्पिरंट म्हणतात. 0 ते 49 मार्क मिळाले. आपण कसं असं करूयात, 0 ते 100 मार्क आहेत समजण्यासाठी. ऍस्पिरंटला मध्ये 0 ते 49 मध्ये येतो तो कॅटेगरी. परफॉर्मर ही कॅटेगरी 50 ते 64 मध्ये येते. फ्रंट रनर ही 65 ते 99 आणि 100% याला अचिव्हर म्हणतात. ओके, तर आता बघा, एसडीजी इंडिया इंडेक्स आलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, विकसित भारत @ 2047. हे कसा म्हणजे कशा याच्यामध्ये फॉर्म करतात काय सांगता येणार नाही, पण हे विकसित भारत @ 2047 हे लक्षात ठेवा. आता बघा, हे रँक आपण बघितलं ना तर टॉप कोणी केलं होतं? केरळ, उत्तराखंड, ज्यांना 79 पॉईंट मिळाले. आणि लो मध्ये कोण आहेत? तर बिहार, ज्याला 57, आणि झारखंड सेकंडला 62. ओके, हे 2023 त्यातला डेटा मी सांगितलाय तुम्हाला, आपल्यासाठी हेल्पफुल ते तोच असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. गॅट वरती प्रश्न आहे. गॅटची स्थापना 1948, सुरुवातीला 23 मेंबर. गॅटची रिप्लेसमेंट WTO ने केले 1995 ला. ओके, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय व्यापारी करणारे गॅट
हे प्रसारक आहेत, हे असं नाहीये. ए बी सी बरोबर आहे, 3 याचं उत्तर आहे. ओके. WTO काय मॉनिटर करते, तर हे ऍडमिनिस्ट्रेशन करतं मल्टीलॅटरल ट्रेड डील्स बद्दल. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बाल मजूर प्रकल्प 2015 ला चालू झालाय. 9 ते 14 वर्ष गटातील श्रमिक गटातून सुटका. आता हे बघा, हे पॉझिटिव्ह दाखवते, डेव्हलपमेंट दाखवते की मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. या काय करायची, मुलांची सुटका करायची 9 ते 14 वयोगटातली. त्यानं त्या अंतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते. बघा, सुटका पण करायची आणि त्यांच्या पुढच्या वेलफेअरचं पण काळजी घ्यायची. पॉझिटिव्ह दाखवत आहेत. तर याचं उत्तर आहे ए बी सी, तिन्ही पण आहेत. ओके. इवन दो तुम्हाला ए माहित पण नसलं ना, बी आणि सी बघा, एक्झामिनर कसं हे मध्ये मदत पण करतो. तो बी आणि सी कुठं ऑप्शन नाही आहेत. ऑप्शन 4 याचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. ओके, हा पण ना एकदम कॉमन सेन्स ना आपल्याला हे करायचं, सॉल्व्ह करायचं. ओके. आता विमुद्रीकरण. विमुद्रीकरण म्हणजे काय असणार आहे? आता नवा बेनामी कायदा, दिवाळखोर कायदा आणि आधार कायदा. दिवाळखोर म्हणजे काय? दिवाळ निघालं रे बाबा व्यापारामध्ये. आलं का? 4. ओके. व्यवसाय सरळतेत प्रवर्तन कर. विमुद्रीकरण. विमुद्रीकरण कशासाठी? खोटे चलन निस्थापित करणे. नवा बेनामी कायदा, काळ्या पैशाचे नियंत्रण. आधार कायदा, अनुदानाचे तर्कानिश्चीकरण. ओके. आता आता ना मित्रांनो बघा, हे आधार कायदा आहे ना, अनुदानाचे तर्काधिकरण, याच सोबत हा काय करतो, आधार ऍक्ट न रिमूव्ह लिकेजेस, इम्प्रूव्ह रिसोर्स अलोकेशन. हे लक्षात ठेवा, इम्प्रूव्ह रिसोर्स अलोकेशन, आधार कायदा. ओके. ओके. आता पुढचा पुढचा प्रश्न पाहूयात आपण. मानवी विकास निर्देशांक हा आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान यांचा संयुक्त निर्देशांक आहे. बरोबर आहे मित्रांनो. राहणीमान मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यांच्या आधारे केले जाते. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, पण हे स्टेटमेंट ना डेव्हलप्ड कंट्रीसाठी बरोबर आहे, हे डेव्हलपिंग कंट्रीसाठी बरोबर नाही. त्याच्यामुळे आयोगानं आपल्याला उत्तर 1 दिलेलं आहे याचं. ओके. आता बघा, राहणीमानाची मोजमाप आहे ना, हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेजर्ड बाय पर कॅपिटा इन्कम. ओके. पर कॅपिटा इन्कम हे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये म्हणजे दरडोई उत्पादन, आणि दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे USA, आणि आपल्या याच्यात दरडोई उत्पन्न इंडियामध्ये म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये. आता स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेजर करायचे अजून कोणकोणते आहेत बघा. इन्फ्लेशन ऍडजस्टमेंट करायचे, पुन्हा ऍक्सेस अँड क्वालिटी ऑफ हेल्थ केअर, त्यानंतर इन्कम ग्रोथ इनइक्वॅलिटी, एज्युकेशन स्टँडर्ड कसे आहेत ते. आता GDP काय आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर ग्रॉस डोमेस्टिक मध्ये काय येतं, तर टोटल आउटपुट ऑफ इकॉनॉमी मेजर करायची. आता हे टोटल आउटपुट ऑफ इकॉनॉमी, कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज होतात इकॉनॉमी मध्ये, म्हणजे जे GDP देशामध्ये काय काय होतं ते, याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व्ह होतं ग्रॉस डोमेस्टिक मध्ये, ज्या ऍक्टिव्हिटीज असतात इकॉनॉमिक्सच्या, पुन्हा स्टेबिलिटी, पुन्हा ग्रोथ किती आहे गुड्स अँड सर्व्हिस याची. आता आणि पर कॅपिटा GDP काय आहे, तर नंबर ऑफ पीपल लिव्हिंग इन दॅट कंट्री, त्याला पर कॅपिटा GDP म्हणतात. पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री जन धन योजना म्हणजे यासाठी सुरू केली होती. जन धन, वित्तीय समावेश, वित्तीय कवच आणि वित्तीय साक्षरता. ABC याचं उत्तर आहे. D हे नाहीये मित्रांनो याच्यात. नेक्स्ट प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने जानेवारी 2000 घेतली. बरोबर आहे. त्याच्या आधी प्लॅनिंग कमिशन होतं. अं, प्रमाणक स्थानक म्हणजे
नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे महत्वाचे तत्व आहे, तर प्रमाणक स्थानक. ओके, नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग इज द गाइडिंग प्रिन्सिपल आहे नीती आयोगाचे चेअरमन कोण असतात मित्रांनो? प्राईम मिनिस्टर नीती आयोगाचे चेअरमन असतात. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आय एस ए वरती आहे. आता ISA 2024च्या दृष्टीने पाहूयात तर प्रेझिडेंट कोण आहेत त्याचे? RK सिंग. हे केव्हा फाउंड झालं? 30 नोव्हेंबर 2015. कोण फाउंडर आहेत तर इंडिया प्राईम मिनिस्टर आणि फ्रान्स प्रेसिडेंट. ओके, इंडियन फ्रान्स हे येतं. हेडक्वार्टर कुठे आहे? गुरुग्राम हरियाणामध्ये. 99 कंट्रीजनं काय केलेलं आहे तर हे साईन आणि रेटिफाय केलेलं बघा. साईन आणि रॅटिफाय केले आणि 120 पेक्षा जास्त देशांनी साईन केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवा, साईन आणि रॅटिफाय मध्ये डिफरन्स असतो. आणि हे सर्व देश कर्कवृत्त आणि विषुववृत्त मध्ये अंशतः व पूर्ण समाविष्ट आहेत. ही बरोबर आहे. ऑल कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. तर हे ऍक्च्युली हे चुकीचं विधान आहे. सर्व कंट्रीज याच्यामध्ये भाग घेतात, फक्त ह्या पर्टिक्युलर एरिया मधले नाही. तर असा काही कायदा नाहीये. ऑल ओव्हर द वर्ल्ड कंट्रीज कॅन पार्टिसिपेट इन ISA. ओके, पुढचा प्रश्न पाहायचा आहे आता. नेक्स्ट प्रश्न. पुढील अन्न सुरक्षा अभियान सॉरी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007-2008 मध्ये सुरू करण्यात आले. तांदूळ, गहू, डाळी उत्पादन वाढवण्याचा यांचा हेतू होता. तर दोन्ही विधान बरोबर आहे. 3 याचं उत्तर. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, महिला व मुलांच्या आरोग्याची सुधारणा, महिला सक्षमीकरण, अतिरिक्त रोजगार निर्मिती. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा, उज्ज्वला म्हणलं की B आणि C येतं. महिला सक्षमीकरण आणि अतिरिक्त रोजगार. आता बघा याच्यात पण हिंट कशी आहे, हे याच्याबद्दल बोलतायत. ओके, एम्पॉवरमेंट बद्दल बोलतात आणि हे आरोग्याबद्दल बोलतात. ऑब्विसली हेल्थ पण एम्पॉवरमेंट मध्येच येते, पण हे स्पेसिफिकली आपल्याला काय सांगतात की म्हणजे जॉब वगैरे याच्या रिलेटेड. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे B आणि C, ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न. भारत डॉलर, अमेरिका डॉलर मॅचिंग अनुदान उपक्रम कोणत्या वर्षी लॉन्च केलेला होता? तर हे भारत अमेरिका मॅचिंग अनुदान 2004 मध्ये लॉन्च केला. याचं एम काय होतं तर बघा, जी बाल कामगारी आहे ना, बाल कामगिरी संपूर्णपणे नष्ट करायची होती. चाइल्ड लेबर कम्प्लिटली काय करायची होती? इरॅडिकेट करायची होती. ओके. ओके मित्रांनो, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे प्रश्न डिस्कस करूयात. आता जर काही तुम्हाला डाऊट वगैरे असेल ना, तर प्लीज ते टाइमलाईन मेन्शन करून मला कमेंट बॉक्समध्ये हे करा, विचारा वाटलं तर. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. पुढच्या व्हिडिओत भेटूयात आपण.